गुड मॉर्निंग गाईज, मी ग्रेस. तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. मी जस्ट आत्ता उठली आहे आणि माझं आता 6चं वर्कआउट सेशन आहे. खूप जास्त उशीर झाला आहे. चला मी लवकर तुम्हाला भेटते रेडी होऊन. बाय. तर मी रेडी झालेले आहे. मी आता जात आहे क्लासला. तर आजचं सेशनचे मी तुम्हाला स्मॉल क्लिप्स दाखवू शकते. सकाळी उठल्यावर स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. जर काही करत नसाल तर प्लीज लवकर कोणती ना कोणती तरी ॲक्टिव्हिटी तुम्ही जॉईन करा. मग ते झुंबा असू दे, योगा असू दे किंवा जिम असू दे, पण स्वतःच्या बॉडीला ॲक्टिव्ह ठेवा. ही खूप जास्त नीड आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये, तुमच्या कपड्यांमध्ये तुम्ही न विचार करता तुम्ही पैसे पटकन घालवता, तसं प्लीज फिटनेसकडे लक्ष द्या. ठीक आहे, तुमचं शरीर निरोगी राहणं गरजेचं आहे आजकालच्या जगामध्ये. आणि तुम्हाला जर मुलं असतील तर मग त्यांच्या एनर्जीला तुम्हाला जर मॅच करायचं असेल, चिडचिड न करता, तर मग तुम्हाला फिट राहणं गरजेचं आहे तुमच्या कुटुंबासाठी. तर मॉर्निंग सेशन माझं झालेलं आहे. मी आता घरी जात आहे आणि मग घरी गेल्यावर तुम्हाला मी सांगेल की नेक्स्ट ॲक्टिव्हिटी मी काय करणार आहे. खूप छान सेशन झालेलं आहे. खूप फ्रेश वाटत आहे आणि एक दिवसाची सुरुवात करायला ऑलरेडी नवीन एनर्जी फ्लो होत आहे. त्यामुळे ॲक्टिव्हिटी सुरू करा. सकाळी उठल्यावर तुम्हाला जर बाहेर जायला टाईम मिळत, तुम्ही वर्किंग असाल, तुम्ही घरामध्ये पण थोडीशी एक्सरसाइज करू शकता किंवा मग स्वतःसाठी 40 मिनिट्स काढायचेच आहे. हे असं डिसाईड करून कोणती तरी ॲक्टिव्हिटी लवकरच जॉईन कराल. ठीक आहे, मला कमेंटमध्ये सांगाल की तुम्ही कधीपासून सुरुवात करत आहात आणि तुम्हाला कोणती ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे हे मला कमेंटमध्ये सांगाल. भेटूया. रात्री झोपायच्या आधी मी ड्रायफ्रूट सोक करून ठेवते आणि मग सकाळी पाण्यामधून त्याचा शेक करून मी पिते. खूप छान वाटतं, एनर्जेटिक फील होतं. आणि ड्रायफ्रूट्स हे खायला हवेत, पण सोक करून खावा, कारण त्यामध्ये हीट असते. त्यामुळे मग हीट वाढण्यापेक्षा चांगलं आहे ना की तुम्ही सोक करून खाताय. आणि माहिती आहे काही लोकांना आवडत नाही किंवा मग नाही इच्छा होत खायची, पण प्लीज खावा, सुरुवात करा. एक हेल्दी रुटीन असणं, हेल्दी लाईफस्टाईल असणं खूप जास्त गरजेचं आहे आजकाल. तरी आजारी पडण्यापेक्षा चांगलं आहे ना की एखादी गोष्ट जरी नसेल आवडत तर ती खावी अधूनमधून. ॲटलीस्ट सुरुवात करा. अल्टरनेट डेज खायला सुरुवात करा. मग एकदा सवय झाली की तुम्ही एव्हरीडे ती खाऊ शकता. मस्ट ट्राय कराल. मी एक अंजीर टाकलं होतं, 2 खजूर आणि काळ्या रंगाचे मनुके टाकले होते 4, आणि 3 काजू आणि 4 बदाम. एवढं मी सोक करून ठेवलं होतं आणि ते छान त्यामध्ये पाणी मुरतं. तो त्याचा कडकपणा जो असतो मनुक्यांचा, ब्लॅक मनुक्यांचा किंवा अंजीरचा, तो पूर्णपणे निघून जातो. एकदम सॉफ्ट होतात. आणि फक्त मी वॉटरमध्ये ग्राइंड केल्यामध्ये मी दूध मिक्स नाही केलं. तुम्हाला जर दुधामध्ये शेक घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मी मोस्टली वॉटरमधूनच घेते. पण खूप छान टेस्ट. यामध्ये शुगर नाही आहे, जॅगरी पण नाही आहे. एकदम नॅचरल स्वीटनेस याला आलं आणि खूप छान. म्हणजे मला एवढी सवय झाली आहे की सकाळी उठल्या 6च्या सेशनला तर मी ग्रीन टी पिते. त्यानंतर मी घरी येते आणि परत माझं 8 to 9 असतं सेशन. तर मला सवय लागली, म्हणजे मला उठल्या मला हा शेक हवा आहे, कारण हा खूप टेस्टी आहे, खूप जास्त. प्लीज ट्राय करा. आता जिमला जात आहे. खूप एक्सायटेड आहे आणि शेड्यूल दिलेलं असतं डे 1, डे 2, डे 3. त्यानुसार वर्कआउट करायचा असतो. जाते मी आता. माझी जिम पार्टनर आहे.
चा वॉर्मअप झालेला आहे. थोडंसं रील पण काढले आम्ही जस्ट. तुम्ही आज काय ॲक्टिव्हिटी केली मला सांगाल कमेंटमध्ये. तुम्ही पण जिमला जाता किंवा झुंबाला जात असाल, योगाला जात असाल, मला कमेंट करून सांगाल की तुम्ही आज कोणती ॲक्टिव्हिटी केली आणि तुम्हाला कसं वाटलं त्या ॲक्टिव्हिटीनंतर. हॅलो मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. तर आज दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. वर्कआउटपासून आणि जिमपासून काही ॲक्टिव्हिटी डान्सपासून. तर आजचा संपूर्ण दिवस छानच जाणार आहे. आय नो, मी खूप एक्सायटेड आहे कारण मला आवडतं ॲक्टिव्हिटीज करायला. मला बसून राहायला जास्त आवडत नाही. असं काही ना काही तरी सुरूच असतं. जर मी घरी असेल तर घरातली कामं मी काहीतरी काढणार. मग कधी घर क्लीन करायला काढेन, कधी किचन आवरायला काढेन किंवा मग कधीतरी मी स्नॅक्स बनवून ठेवेल. लेझी होऊ नका, तुमची बॉडी नेहमी वर्किंग ठेवा आणि तुम्हाला जे आवडतं ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. त्याला काहीच बंधनं नाही आहे. फक्त स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा, एक्सायटेड वाटेल अशा गोष्टी करा, स्वतःवर प्रेम करा. जर तुम्ही तुमच्यावर प्रेम करत नसाल, तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देत नसाल, तर बाकीचे लोक तुमच्यावर नाही प्रेम करणार किंवा तुम्हाला रिस्पेक्टसुद्धा देणार नाही. त्यामुळे तुम्हाला अगोदर स्वतःला सिरियसली घ्यायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे. त्यासाठी स्वतःला फिट ठेवा आणि हेल्दी फूड खावा. अशाच नवीन छान इन्स्पायर व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. चला, आज पुरतं एवढंच. आपण भेटूया पुन्हा उद्या.